रामराम मंडळी, सत्यघटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेहमी संध्याकाळ झाली की परत येणारा मुलगा आज घरी परतला नाही. वडिलांना ह्यामध्ये काही वेगळं वाटलं नाही, पण 2 दिवस निघून गेले तरी मुलगा आला नाही. सगळीकडे मुलग्याची शोधाशोध केली तरी बाजीरावला आपला मुलगा सापडला नाही. पण जेव्हा सूरज सापडला तेव्हा बाजीरावला आपले अश्रू आवरता आले नाही. मित्रांनो, या घटनेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सूरज हा बाजीरावचा एकुलता एक मुलगा होता. सूरज किराण्याचं दुकान चालवत असे. संध्याकाळचे 5 वाजले की तो दुकान बंद करून घरी येत असे. पण आज सूरज घरी परतलाच नव्हता. बाजीरावला यात काही वेगळं वाटलं नाही. त्याला वाटलं तो मित्राच्या घरी गेला असेल, रात्री नक्की परत येईल. रात्र पण निघून गेली, सूरज घरी आला नाही. नंतर बाजीरावला खूप टेन्शन होत होतं, म्हणून त्याने थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार तिथे नोंदवली. पोलिसांनी आजूबाजूला आपली पथके पाठवली आणि सूरजचा शोधण्याची मोहीम राबवली. पण पोलिसांच्या हातीसुद्धा काही लागलं नाही. अखेर हातात निराशाच होती. पण बाजीरावने हिंमत हारली नव्हती. तो रोज पोलीस स्टेशनकडे जात होत असे आणि आपल्या मुलाची चौकशी करत असे. तेव्हा पोलीस म्हटले, आम्ही गावाची पूर्ण पडताळणी केली, चौकशी केली, मित्रमंडळींना विचारलं, त्याचबरोबर गावकऱ्यांना, आजूबाजूच्या लोकांना सुद्धा विचारलं, तरीही सूरज कुठेही सापडलेला नाही आहे. त्यावर बाजीराव म्हटला, सूरजला अखेर विजयबरोबर पाहिलेलं होतं. त्यावर पोलिसांनी आपल्या संशयाची सुई विजयकडे वळवली. आता तुम्ही विचार करत असणार, हा विजय तरी कोण आहे? विजय हा सूरजचा बालपणाचा मित्र. दोघेजण समवयस्क होते. दोघांची शाळा, कॉलेज एकत्र झालेलं होतं. विजय आणि सूरज ह्यांच्या वयामध्ये काहीच अंतर नव्हतं. दोघेजण नुकतेच 21 वर्षाचे होते. सगळ्या गावामध्ये दोघांची मैत्री पसरलेली होती. पोलिसांनी विजयला चौकीत बोलवलं. सुरुवातीला पोलिसांनी प्रेमाने प्रश्न विचारले, पण विजय काहीही उत्तर देत नव्हता. पण जेव्हा पोलिसांनी खाक्यांचा जोर दाखवला त्यावर विजय पोपटासारखा बोलू लागला आणि जेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांना सुद्धा धक्का बसला. पोलिसांनी विजयला न्यायालयात उभे केले. न्यायाधीशाने विजयसाठी 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आणि ह्या 5 दिवसात विजयने पोलीस कोठडीत आपल्या केलेला गुन्हा कबूल केला. तर जाणून घेऊया विजयने सूरजबरोबर हे वाईट कृत्य का केलं. विजय म्हणाला, मी आणि सूरज बालपणाचे मित्र, त्यामुळे आम्ही दोघेजण एकमेकांच्या घरी येणं जाणं हे एक नवल नव्हतं. विजयची आई जेवढं प्रेम विजयवर करत होती तेवढंच प्रेम सूरजवर सुद्धा करत होती. कारण सूरज हा विजयच्या वया एवढाच होता. विजयचे वडील विजयच्या लहानपणीच वारले होते. त्यामुळे विजयच्या आईने आपलं उभं आयुष्य विजयच्या पालनपोषणमध्ये घालवलेलं होतं. पण गेले 3 महिने झाले होते. सूरजच्या वागण्यात खूप बदल झालेला होता. सूरज घरी यायचा, यात काही नवल नाही. पण विजय नसताना तो सूरज घरी यायचा, त्यामुळे सूरजचे वागणे बदललेले होते. दुसरीकडे तिच्या आईचे सुद्धा स्वभाव बदललेले होते. सूरज वरच्यावर विजयच्या घरी येत होता आणि तिच्या आईशी भेटत होता. आता या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध निर्माण झाले होते आणि ही बातमी गावात सगळीकडे पसरली होती. आता गावकरी सुद्धा विजयला टोमणे मारू लागले होते. त्यामुळे विजय खूप संतापला होता. त्याला भयंकर राग आला. त्याने सूरजला सरळ सांगितले, आजपासून तू माझ्या घरी यायचं नाही, तुझी माझी मैत्री इथेच तुटली. सूरजने मैत्रीचे आश्वासन दिले. पुन्हा असे काही होणार नाही असे सूरजने विजयला वचनसुद्धा दिले. पण म्हणतात ना, प्रेमात पडलेले लोक कोणाचाही विचार करत नाही आहेत. नुकतेच 8 दिवस निघून गेले होते आणि हा सूरज विजयच्या घरी पुन्हा येऊ लागला होता. पण ह्या वेळेला विजय खूप संतापला होता. त्याला आता हे सगळं सहन होणं अशक्य झालं होतं. म्हणून विजयने एक डाव रचला. सूरजला संध्याकाळी शेतावर बोलवलं की आपण दोघेजण पार्टी करूया. सूरजला वाटलं विजय सगळं विसरलेला आहे आणि तो माझ्याबरोबर नॉर्मलच वागणार आहे आणि तो आनंदात विजयला भेटायला गेला. दोघांच्यात खूप वाद झाले. विजय सूरजला समजवण्याचा प्रयत्न करत होता, पण सूरज ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेव्हा विजयला आपला राग आवरता आला नाही. तिथेच त्याने त्याचा गळा दाबला आणि त्याचा जीव घेतला आणि नंतर त्या शेतात खड्डा खोदला आणि विजयचा मृतदेह त्या खड्ड्यात पुरला आणि नंतर तो तिथून निघून गेला आणि असा वागत होता जणू त्याला काही माहीतच नाही आहे. आता सध्या विजय पोलीस कोठडीत आहे. त्याच्यावर केस पण सुरू आहे आणि त्याच्यावर 302चं कलम लावलं गेलं आहे. आता विजयचं उभं आयुष्य या एका चुकीमुळे संपलेलं आहे आणि दुसरीकडे सूरजने आपला जीव गमावलेला आहे.
मित्रांनो, ही घटना झालेली आहे फक्त एका वासनेपोटी. आईच्या वासनेमुळे 2 मुलांचे आयुष्य खराब झाले आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.